हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गोड कटुतेचा रंग. दीक्षा उच्च शिक्षित, शहरातून सासरी आलेली, नम्र आणि शांत स्वभावाची, नवविवाहिता. मीनल म्हणजेच मीनू तिची नणंद, थोडी बिनधास्त, गावी राहणारी, परंपरावर विश्वास ठेवणारी. सौरभ दीक्षाचा पती, सडेतोड बोलणारा पण शांत स्वभावाचा. आणि आई शोभा, सासू थोडी जुन्या विचारांची पण मनाने चांगली. दीक्षाची नवीन नात्यांची सुरुवात होते. आता या घरात पाऊल ठेवत आहेस, घराचं लक्ष बनून राहा. सासूबाईंचा आवाज अजूनही दीक्षाच्या कानात घुमत होता. लग्नाचा पहिला दिवस होता. गावातलं जुनं पण दुमजली घर, अंगणात गुलाबांचा वास आणि समोर उभी असलेली एक तरतरीत मुलगी, मीनल, सौरभची बहीण. वहिनी, हे बघा, अंगणात फुलं पायाखाली नका पाडू, आई फार ओरडेल, मीनलने थोड्या थोपट आवाजात तिला सांगितलं. दीक्षाच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी आश्चर्य उमटलं. ती सावरत म्हणाली, हो, माफ करा, मला माहीत नव्हतं. माफ काय, घरात आल्यावर लगेच शिकायला पाहिजे. गावातलं घर आहे, शिस्त लागते इथे, मीनलने फटकन उत्तर दिलं. दीक्षा थोडी अस्वस्थ झाली. नवविवाहाचा आनंद तिला थोडा गडद वाटायला लागला. गोडस कटुतेची ओळख. पहिल्या काही दिवसातच दीक्षाला जाणवू लागलं की मीनल सतत तिच्यावर लक्ष ठेवते, तिला सूचना करते. ती नेहमी घरात सगळ्यांचं ऐकून घेते, कामात मदत करते, पण मीनलला तिचं शांत राहणं पटत नसे. तुम्ही फारच गप्प असता वहिनी, काहीतरी बोला ना. हसणं बोलणं केलं पाहिजे, मीनल म्हणायची. दीक्षा नजकतेने हसत म्हणायची, माझा स्वभावच असा आहे, मी ऐकणं जास्त करते. अगं, पण तो घरात थोडी धमाल हवी, म्हणजे जरा जीव लागतं नात्यांमध्ये, मीनल सांगायची. हळूहळू दीक्षाला जाणवायला लागलं की मीनलचं वागणं, जे सुरुवातीला थोडं कठोर वाटलं होतं, त्यामागे प्रेम आणि जिव्हाळा आहे. ती तिच्या आईसारखीच प्रेम दाखवण्याची पद्धत थोडी वेगळी होती. एका दिवशी दीक्षा आईवडिलांकडे जायचं म्हणाली. तिने पती सौरभला सांगितलं, पण मीनलला त्याविषयी आधीच माहिती मिळाली. हे असं होतं का वहिनी? आधी आपल्याला सासू सासऱ्यांना सांगायला हवं ना. सौरभ भाऊंना सांगून झालं म्हणजे झालं असं नाही चालत गावी, मीनलने नाराजीने म्हटलं. दीक्षाचं डोकं फिरलं. ती सुद्धा सडेतोड बोलली, मीनल, मी काही चूक करत नाही आहे. माझ्या माहेरी जाणं माझा अधिकार आहे. मी पतीला आधी सांगितलं, हेही चूक नाही. पहिल्यांदाच नात्यात थोडीशी कटुता आली. समजूतदार नातं हळूहळू बनत जातं. तसं त्या रात्री सौरभ दोघींनाही बोलायला लावतो. तो म्हणतो, तुमचं नातं म्हणजे घराच्या दोन भिंती आहेत. एकटी भिंत असली की घर कोसळतं. तसंच तुम्ही एकमेकींचा आदर ठेवा. दीक्षा आणि मीनल एकमेकींकडे पाहतात. काही क्षण शांततेत जातात. मीनलच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते, माफ कर वहिनी, मी खूप बोलले, पण तुझ्याबद्दल वाईट नसेल कधी मनात. आई गेल्यावर तूच या घरात आईसारखी वाटेल. दीक्षाने तिचा हात हातात घेतला. मीनल, तू खूप प्रेम करतेस, पण थोडं बोलण्याच्या पद्धतीत बदल कर ना. आपलं नातं सुंदर व्हावं एवढंच मला हवं आहे. नातं फुलवण्याची गोष्ट हळूहळू मीनल आणि दीक्षाचं नातं खूप घट्ट होतं. बाजारात एकत्र जाणं, पूजेला एकत्र करणं, स्वयंपाकघरात एकमेकींची मदत करणं, अगदी रात्री उशिरा गप्पा, जणू जिवलग मैत्रिणीच. मीनलचं लग्न ठरतं. ती दीक्षालाच सगळं समजावते. वहिनी, माझं लग्न ठरतंय, तूच माझी साडी निवड, तूच मेहंदी लाव. लग्नाच्या दिवशी मीनल दीक्षाच्या मिठीत रडते. आई गेल्यावर माझं कोणी नाही वाटायचं, पण तू आलीस आणि मला परत आईचं प्रेम मिळालं. नातं कधीच संपत नाही. मीनल सासरी गेल्यावरही दीक्षाची सतत संपर्कात असायची. दोघींचं नातं आता भाऊजाई नणंद न राहता बहिणी बहिणींचं झालं होतं. दीक्षाचं पहिलं मूल होतं. मीनल सासरून धावत येते, माझं पोर झालंय असं म्हणत ती रडते. गोड कटुतेच्या आठवणी कित्येक वर्षांनी जेव्हा दोघीही आपापल्या संसारात रमल्या असतात, तरी जुना काळ आठवतो.
मीनल आणि दीक्षा आजही फोनवर त्या सुरुवातीच्या गोड कटुतेच्या आठवणी शेअर करतात. तू फारच गोड वहिनी होतीस ग, मीनल म्हणते. आणि तू फारच खवखवीत नणंद, दीक्षा हसते. मीनल आता 2 मुलांची आई झाली होती. तिचं आयुष्य शास्त्री स्थिरावलं होतं. दीक्षाचंही घर, मूल, सासू सासरे, पती सौरभ यांच्यात सगळं सुरळीत चालू होतं. पण वेळ मिळताच दोघी एकमेकींना फोन करायच्या. काही वेळेस व्हिडिओ कॉलवर एकमेकींच्या चेहऱ्यातून हसू आणि आठवणी शोधायच्या. एका दिवशी दीक्षाच्या घरी मीनल अचानक आली. ओटीवर उभी राहून ती बघत होती. दीक्षा तिच्या लहान मुलीला शाळेसाठी तयार करत होती. त्याच वेळी दारात आली सासूबाई आणि म्हणाल्या, मीनल, अगं तू? मीनलने हसत उत्तर दिलं, आई, माझ्या घरात आली आहे मी वहिनीचा गोड चहा प्यायला. दीक्षाने मागे वळून पाहिलं आणि आनंदाने धावत जाऊन मीनलला मिठीत घेतलं. दोघींच्या डोळ्यात क्षणभर पाणी आलं. आठवणींचा पूर अंगणात साचला. त्या रात्री गच्चीत दोघी चहा घेत बोलत बसल्या होत्या. दीक्षा मीनलला म्हणाली, आपलं नातं खूप गोड आहे, पण मी एक गोष्ट नेहमी विसरते. सुरुवातीला मी तुला किती त्रास दिला होता. दीक्षाने तिचा हात हातात घेतला. ते विसरून चल. त्या त्रासातच आपल्या नात्याचं बीज होतं. गोड साखरेसारखं नाही, पण जसं चहामध्ये आलं असतं तसं थोडं झणझणीत पण नसतं तर चहा अपुरा वाटतो. मीनल हसली. दोघींच्या चेहऱ्यावर समाधान होतं. काही नाती जन्मतः आपल्याला मिळतात, पण काही नाती आपल्याला जपावी लागतात, घडवावी लागतात, रुजवावी लागतात. नणंद भावजाईचं नातंही तसंच गोड गोड झणझणीत पण मनाच्या खोल कप्प्यात साठवून ठेवावं असं. कथेला पूर्णविराम नव्हता, पण कथेच्या नात्यांना कधीच पूर्णविराम नसतो. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.